नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। गडकरींचा पराभव होत नसल्याची खात्री पटल्यावर फडणवीस नाईलाजाने नागपूरच्या प्रचारात उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली आणि हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात। संजय राऊतांनी माध्यमांसमोर केलेला हा सर्वात मोठा गौप्यस्फोट। गडकरींचं राजकारण संपवण्यासाठी फडणवीस प्रयत्न करतायत। त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं। भाजप पक्षातच एकमेकांना पाडण्यासाठी अंतर्गत चढाओढ लागले असा अंदाज यावरून बांधता येऊ शकतो। पण दिल्लीच्या राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या मात्र तरीही राज्याच्या राजकारणात कसलाही हस्तक्षेप न करणाऱ्या गडकरींचा फडणवीसांना धोका का वाटतोय? राऊतांनी केलेल्या आरोपानुसार गडकरींना नागपूरमधून पाडून मोदी, शहा यांना नेमकं काय साध्य करायचे? हे सगळं खरं असेल, जर गडकरी निवडणूक हरले तर याचा फडणवीसांना काय फायदा होऊ शकतो तेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये। हॅलो, मी ओमकार। हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। भाजपने आपल्या बऱ्याच यंत्रणांना गडकरींच्या विरोधात कामाला लावलंय। असं नेतृत्व नागपुरातच संपवलं पाहिजे असा प्रयत्न आज नाही तर आधीपासूनच भाजपकडून सुरू आहे। अंबादास दानवे यांनी भाजपवर केलेला हा सनसनाटी आरोप हे कमी होतं की काय म्हणून गडकरींच्या पराभवासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं हे सगळ्या नागपूरला माहिती आहे असं म्हणून अनिल देशमुखांनी या आगीत तेल ओतलं। तेव्हा भाजपच्या गोटात नेमकं काय राजकारण सुरू आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। मोदी, शहांचा गडकरींना असणारा विरोध आणि त्यासाठी फडणवीसांनी केलेली मदत या उठलेल्या वावड्यांना नेमकं पॉलिटिकल लॉजिक असू शकतं का याचा आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा पहिली गोष्ट समोर येते ती म्हणजे RSSचा वाढू पाहणारा हस्तक्षेप। आता पक्ष चालवण्यासाठी आम्हाला संघाच्या मदतीची गरज नाहीये। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केलेल्या या स्टेटमेंटमुळे नवं वावटळ उठलं। नरेंद्र मोदी, अमित शहा संघाला डावलून आपला कारभार चालवतायत। त्यांना कोर संघाची माणसं पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयात नको असतात, पण संघ अनेक दिवसापासून या ना त्या कारणाने पक्षावर प्रभाव टाकतच असतो। गडकरी हे संघाच्या जास्त जवळचे मानले जातात। मोदींच्या 2 टर्म पूर्ण झाल्यानंतर आता दिल्लीत खांदेपालट होणार याच्या बऱ्याच चर्चा आहेत। त्यात गडकरी यांचं नाव टॉप लिस्टला असल्यामुळे मोदी, शहांसाठी ती गोष्ट अडचणीची ठरू शकते। मोदींच्या गॅरंटीवर शंका उपस्थित केली जाऊ शकते, पण नितीन गडकरींनी केलेल्या कामांवर सत्ताधारी पक्षासोबतच विरोधकांकडूनही कौतुकाचा वर्षा होत असतो। त्यामुळे भाजपच्या तयार झालेल्या निगेटिव्ह इमेजला नीट करण्यासाठी आणि जनतेच्या मनातील धुसमुसणारा राग शांत करण्यासाठी गडकरींच्या नावाचा पंतप्रधान पदासाठी विचार होऊ शकतो। आता यासाठीच मुळावर घाव घालायचा म्हणून मोदी, शहांकडून फडणवीसांना समोर करत गडकरींना नागपुरातच पाडण्याचा डाव कदाचित रचला गेला असावा। अमित शहांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्पर्धेतल्या नावाचा नेहमीच विरोध होत आलाय, म्हणून गडकरींसारख्या अनुभवी नेत्यालाही एक खातं आणि एक मतदारसंघ यापुरतं मर्यादित ठेवण्यात आलंय। मात्र तरीही गडकरींच्या नावाची क्रेज कायम असल्यामुळे पक्षातच पाडापाडीचा खेळ सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आता गडकरी हे दिल्ली लेवलचं राजकारण करतात, त्यामुळे फडणवीसांच्या राज्यातील राजकारणाला यामुळे कोणताही तोटा होत नाहीये। मग गडकरींना पाडून त्याचा फडणवीसांना नेमका काय फायदा होतो? तर त्याचं उत्तर समोर येतं ते म्हणजे दिल्लीतील राजकारणातील स्पेस। मागच्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे ती म्हणजे लोकसभेनंतर फडणवीस दिल्लीच्या राजकारणात शिफ्ट होणार। अशा वेळेस त्यांच्यासमोर महाराष्ट्रातून सध्या 2च चेहरे हे जास्त ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतात। एक म्हणजे विनोद तावडे आणि दुसरे म्हणजे नितीन गडकरी। तावडे आणि फडणवीस यांच्यातला वाद आपल्याला माहिती आहेच, त्यामुळं तावडेंनी पक्षात तयार केलेल्या वर्चस्वाला धक्का द्यायचा असेल तर समांतर राजकारण खेळण्याशिवाय फडणवीसांकडे सध्या तरी दुसरा पर्याय दिसत नाहीये। अशा वेळेस गडकरी यांचं राजकारण संपणं हे एक प्रकारे फडणवीसांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना बळ देणारी घटना ठरू शकते। त्यात गडकरी हे नागपुरातूनच येत असल्यानं नागपूर बेल्टवर आपला राजकीय दबदबा कायम राहावा याचा देखील विचार फडणवीसांच्या बॅक ऑफ द माइंड सुरू असेल याची शक्यता नाकारता येत नाहीये। बॉटम लाईन काय तर नरेंद्र मोदींना प्रतिस्पर्धी तयार होऊ नये आणि फडणवीसांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना बळ देण्यासाठी नितीन गडकरी लोकसभेला पडण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असल्याचं राऊतांचं एकंदरीत म्हणणं असावं। बाकी तुम्हाला काय वाटतं? मोदी, शहा यांनी फडणवीसांच्या मदतीनं गडकरींना पाडण्यासाठी रसद पुरवली असेल का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।